फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। गणेश चतुर्थीची आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। सात्विक पदार्थांनी युक्त असे 21 पदार्थांची थाळी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते। हा नैवेद्य दाखवताना 21 पदार्थांचा ह्या 21 पदार्थांपैकी म्हणजे जे सात्विक 21 पदार्थ बनवलेले असतात कांदा लसूण विरहित, त्यांपैकी एक असा पदार्थ असतो तो म्हणजे पेरूचे पंचामृत। ते 21 पदार्थांमध्ये सात्विक पद्धतीने बनवलेले हे पेरूचे पंचामृत कशा पद्धतीने बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण हे गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी बनवले जाणारे सात्विक पद्धतीने पेरूचे पंचामृत जर शिकायचे असतील आणि तुम्हाला पण हे पेरूचे पंचामृत गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 27 ऑगस्ट 2025। आज बुधवार आहे, आज गणेश चतुर्थी आहे। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या गणेश चतुर्थी स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात गणेश चतुर्थी स्पेशल अशी ही रेसिपी। सात्विक पद्धतीने बनवलेले गणपती बाप्पांना आवडणारे 21 पदार्थांपैकी एक असा खास पदार्थ पेरूचे पंचामृत। तर हे पेरूचे पंचामृत बनवण्यासाठी प्रथमतः एक पिकलेला पेरू घ्यायचा। पिकलेलाच पेरू लागतो पहा, ह्याला कच्चा पेरू लागत नाही हे पंचामृताला। तर एक पिकलेला पेरू घ्यायचा आहे छान। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे त्याच पद्धतीने हा कापून घ्यायचा आहे। त्याच्यातला सर्व जो बिया असतात ना त्या बिया काढून घेऊन बाजूला घ्यायच्यात आणि अशा पद्धतीने हे पेरूच्या छान अशा फोडी करून घ्यायच्यात। ह्याच्यापेक्षा बारीक सुद्धा फोडी तुम्ही करू शकता। इथे आता थोड्याशा मी मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत, पण बारीक सुद्धा फोडी तुम्ही करू शकता। तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला जर बारीक फोडी आवडत असतील तर बारीक फोडी करा, मोठ्या फोडी आवडत असतील तर मोठ्या फोडी करा। तर आता पहा इथे बाकीचे साहित्य आपण सर्व घेतलेलं आहे। हिंग, मेथीदाणे, चिंच, गूळ, खजुराची चटणी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। तसेच इथे आपण हे पेरू चिरून घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला दुसऱ्या वेगळ्या कारणासाठी लागणार आहेत। हळद लागणार आहे, तसेच लाल मिरची लागणार आहे। सॉरी, आता गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आणि गॅस सुरू करायचं। गॅसचं पातेलं गॅसवरती ठेवलेलं हे जे भांडं आहे पातेलं ते गरम होऊन द्यायचं। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची। आता यामध्ये शेंगदाण्याचं किंवा खोबरेल तेल घालायचं आहे। इथे मी खोबरेल तेल वापरलेलं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं जास्त झालं म्हणून हे मी बाजूला काढून घेतलेलं आहे। फक्त 2 टेबलस्पून असं खोबरेल तेल किंवा शेंगदाणा तेल घालायचं आहे। ते तापलं तेल की त्यामध्ये फोडणीला जिरं घालायचं, मोहरी घालायची, 2 काजू, 2 बदाम घालायचे, मेथीदाणे घालायचे, मेथ्या घालायच्या आहेत। फोडणीला मोहरी सुद्धा घालायची आहे बरं का। आणि थोडंसं असं हे एक अर्धा सेकंद हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये फोडणीला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्ता वगैरे चांगला असा तडतडला की हे पण एक अर्धा सेकंद असं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीचा जो हिरवी मिरची आहे बारीक एकदम केलेली ती हिरवी मिरची घालायची आहे। म्हणजे नुसतीच हिरवी मिरची आहे, अद्रक वगैरे नाही आहे। हिरवी मिरची घातली फोडणीला की 1-2 सेकंद परतून घ्यायचं। नंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे, लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर घालायची आहे 1 टेबलस्पून। आणि पेरूच्या जे चिरलेल्या फोडी आहेत त्या पेरूच्या चिरलेल्या फोडी यामध्ये घालायच्या आहेत फोडणीला आणि चांगले असे या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व हा जो मसाला आहे ना हा पेरूला असा कोटिंग होईल। तर पहा आता इथे आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे ना, तो चिंचेचा कोळ घालायचा आहे। आता हा चिंचेचा कोळ आणि हे बाकीचे सर्व साहित्य किती घेतलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेजरमेंट देते, डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही चेक करा। ओके, तर पहा आता चिंच, खजूर आणि गुळाची जी चटणी आहे ती आपण घातलेली आहे आणि चांगली असे एक अर्धा सेकंद परतून घेतली। नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं। थोडं पाणी म्हणजे किती पाणी घालायचं आहे, हे 2 वाट्या पाणी घालायचं आहे। 2 वाट्या पाणी घातलं की यामध्ये आपल्याला थोडीशी मीठ घालायचं आहे, चवीसाठी मीठ घालायचं आहे, अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं। नंतर एकजीव करून घ्यायचं हे पेरूचं पंचामृत। वरतून हिरवीगार छान अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे, धुवून निवडून घेतलेली। आता ही कोथिंबीर चांगली चिरून ह्याच्यामध्ये घातली की
हे पेरूचं जे पंचामृत आहे ह्याला चांगली दणदणीत 5 मिनिटं उकळी येऊन द्यायची आहे, लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती। चांगली दणदणीत 5 मिनिटं उकळी आली की इथे गॅस आपल्याला बंद करायचा आहे। पहा आपली छान अशी 5 मिनिटांनी उकळी आलेली आहे दणदणीत। आता इथे आपण गॅस बंद करूयात। गॅस बंद झाला की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं झाकण ठेवून बंद गॅसवरती थोडंसं ह्या पंचामृतला दम येऊन द्यायचा आहे। म्हणजे काय होईल, ते आतमधल्या आतमध्ये ना असं मुरेल। पहा हे पंचामृत जेव्हा मुरतं ना तेव्हा त्याचा एक वेगळाच असा स्वाद लागतो, म्हणजे आंबट, तिखट, गोड असा थोडासा स्वाद लागतो ह्या पेरूच्या पंचामृताचा। तर पहा यूट्यूब फॅमिली, अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सात्विक पद्धतीने हे आपलं पंचामृत तयार झालेलं आहे। तर यूट्यूब फॅमिली, कोणाकोणाकडे त्या 21 पदार्थांपैकी म्हणजे ते 21 पदार्थ जे अर्पण केले जातात, नैवेद्याची थाळी जी अर्पण केली जाते त्यामध्ये हे पेरूचं पंचामृत बनवलं जातं, हे कोणाकोणाकडे रूढी परंपरा आहे मला कमेंट करून नक्की कळवा। तर यूट्यूब फॅमिली, कसं वाटलं तुम्हाला हे आजचं गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी 21 पदार्थांपैकी बनवलं जाणारं हे सात्विक पद्धतीचं छान असं हे पेरूचं पंचामृत आवडलं का तुम्हा सर्वांना? तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण हे सात्विक पद्धतीने गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवलं जाणार आहे हे पेरूचे पंचामृत जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण हे पेरूचे पंचामृत गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी बनवून पहा। गणपती बाप्पांनाही याचा नैवेद्य दाखवा आणि तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील एक पारंपरिक ट्रेडिशनल अशी ही पेरूचे पंचामृताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण असेच भारतीय खाद्य संस्कृतीमधील आपले पारंपरिक ट्रेडिशनल असे योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण जर रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील आणि रोज तुम्हाला जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल @कुकिंग मिरेकल कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृतीतील रेसिपी तुम्हाला शिकता येतील आणि यांचा स्वादही घेता येईल। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।